नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन-एक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. नोकरीच्या शोधात आहात तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अशा भरतीबाबतची अपडेट घेऊन आलोय. त्या भरतीची जाहिरात महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक यांच्यामार्फत जाहीर करण्यात आलेली आहे. कनिष्ठ अधिकारी, टायपिस्ट, चालक, शिपाई यासारखी विविध पदे भरल्या जात आहे. त्यामुळे या पदांसाठी 10वी ते पदवीधर असणारे विद्यार्थी अर्ज करू शकणार आहे. तेव्हा कायमस्वरूपी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी असून तुम्ही जर या पदांसाठी एलिजिबल असाल तर नक्की इथे प्रयत्न करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. त्यासाठी शेवटची तारीख 6 ऑगस्ट 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे. तेव्हा दिलेल्या तारखेपर्यंत तुम्हाला या पदांसाठी अर्ज सादर करून घ्यायचा आहे. तर आज आपण या पदासाठी असणाऱ्या एकूण जागा, पात्रता, वेतन, निवड प्रक्रिया, परीक्षा आणि अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती या भरतीबाबतची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्याकरता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या एन-एक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता. आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या मार्फत जाहीर करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलं, ज्यामध्ये ज्युनियर ऑफिसर ग्रेड, असोसिएट, टायपिस्ट, पिऊन आणि ड्रायव्हर्स यासारखी विविध पदे भरल्या जात आहे. त्याकरता ही जाहिरात महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या पदांसाठी ऑलरेडी ॲप्लिकेशन करण्याकरता सुरुवात झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 6 ऑगस्ट 2025 पर्यंत असणार आहे. तेव्हा दिलेल्या तारखेपर्यंत तुम्हाला या पदांसाठी अर्ज सादर करून घ्यायचा आहे. परंतु मित्रांनो, अर्ज सादर करण्यापूर्वी तुमच्याकडे या संपूर्ण पदभरतीची माहिती या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही या ठिकाणी या पदांकरता अर्ज इथे सादर करू शकणार आहात. तर आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातीमध्ये दिलेल्या संपूर्ण पदभरतीची सविस्तर माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्याकरता व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पदभरतीची संपूर्ण माहिती घेण्यास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही. तर बघा मित्रांनो, ज्युनियर ऑफिसर हे पहिले पद इथे भरल्या जात आहे. टोटल 44 जागा या ठिकाणी या पदाकरता दिलेल्या आहेत. तर या पदासाठी जी काही शिक्षण पात्रता दिलेली आहे त्याची माहिती इथे बघू शकता. ज्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठामधून 50% गुण घेऊन ग्रॅज्युएट डिग्री या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे आणि ज्या उमेदवाराकडे MSCIT सर्टिफिकेट आहे आणि त्या कामाचा एक्सपिरियन्स त्या उमेदवाराकडे आहे, तर असे उमेदवार या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहे. तर एक्सपिरियन्स जो आहे मित्रांनो, 2 वर्षाचा बँकिंग फील्डमधल्या या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारची पात्रता तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर वयाची अट जी आहे ती मिनिमम 23 वर्ष देण्यात आलेली आहे, तर मॅक्सिमम वयाची अट 32 वर्षापर्यंत असणार आहे. त्यानंतर या पदासाठी तुमची जर निवड झाली तर त्यासाठी जे काही तुम्हाला प्रशिक्षण म्हणून या ठिकाणी स्टायपंड असणार आहे ते 30,000 रुपये पर मंथ स्टायपंड या पदासाठी असणार आहे आणि रेग्युलर बेसिसवर या ठिकाणी निवड झाल्यानंतर वेतन तुम्हाला 52,100 रुपये या ठिकाणी पर मंथ या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. अशा प्रकारे एक उत्कृष्ट वेतन आणि एक कायमस्वरूपी नोकरी ज्युनियर ऑफिसर या पदासाठी 44 जागेसाठी उपलब्ध झालेली आहे. तर या पदासाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. त्यानंतर मित्रांनो, दुसरे पद इथे बघा, ट्रेनी असोसिएट म्हणून या ठिकाणी भरल्या जात आहे. त्याकरता 50 जागा इथे दिलेल्या आहे. शिक्षण पात्रता जी आहे ती या ठिकाणी बघू शकता. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी 50% गुण घेऊन त्या उमेदवारांनी उत्तीर्ण केलेली असेल तर असे उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे. त्याचसोबत त्या उमेदवाराकडे मराठी, इंग्लिश टायपिंगचे उत्तीर्ण केलेले सर्टिफिकेट या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता. वयाची अट अर्ज करण्याकरता मिनिमम 21 वर्ष दिलेली आहे, तर मॅक्सिमम 28 वर्ष वयाची अट इथे लागणार आहे. तर या पदासाठी तुमची जर निवड झाली तर सुरुवातीला प्रशिक्षणार्थी म्हणून जे स्टायपंड आहे ते 25,000 रुपये पर मंथ असणार आहे. त्यानंतर रेग्युलर बेसिसवर 34,400 रुपये पर मंथ सॅलरी या ठिकाणी दिल्या जाणार आहे. तर अशा प्रकारची ही रिक्रुटमेंट या ठिकाणी दुसऱ्या पदासाठी 50 जागेसाठी या ठिकाणी होत आहे. त्याकरता तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी तिसरे पद ट्रेनी टायपिस्ट करता इथे भरलं जात आहे. त्याकरता 9 जागा इथे दिलेल्या आहेत. शिक्षण पात्रता जी आहे मित्रांनो, ती या ठिकाणी तुमच्याकडे ग्रॅज्युएट डिग्री असणे आवश्यक आहे आणि त्याचसोबत मराठी 30 टायपिंगचं आणि इंग्लिश 40 टायपिंगचं सर्टिफिकेट या ठिकाणी असणे आवश्यक आहे आणि तुमच्याकडे जर स्टेनोग्राफी कोर्स केलेलं सर्टिफिकेट या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी प्राधान्य असणार आहे. DT ऑपरेटरचा तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स या ठिकाणी असेल तर त्याकरिता सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स असणार आहे. तर अशा प्रकारची पात्रता तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही
ट्रेनी टायपिस्ट या पदासाठी अर्ज सादर करू शकता. टोटल 9 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे. त्यानंतर मित्रांनो या पदासाठी जी वयाची अट दिलेली आहे ती मिनिमम 21 वर्ष या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तर मॅक्सिमम वयाची अट 28 वर्षापर्यंत या ठिकाणी लागणार आहे. त्या ठिकाणी या पदासाठी तुमची जर निवड झाली तर सुरुवातीला प्रशिक्षणार्थी म्हणून जे स्टायफंड आहे ते ₹25,000 पर मंथ असणार आहे आणि रेग्युलर बेसिसवर जे वेतन आहे ते ₹34,400 पर मंथ या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी या तिसऱ्या पदासाठी ही रिक्रुटमेंट 9 जागेसाठी ट्रेनी टायपिस्ट म्हणून या ठिकाणी भरल्या जात आहेत. तर या पदासाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर ट्रेनी ड्रायव्हर्स हे चौथे पद या ठिकाणी भरल्या जाते. त्याकरता 6 वॅकन्सी इथे दिल्या गेलेल्या आहे. शिक्षण पात्रता जी आहे मित्रांनो ती किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि जे लायसन जे आहे ते LMVचे लायसन तुमच्याकडे या ठिकाणी ड्रायव्हिंगचे असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारची पात्रता तुमच्याकडे या ठिकाणी असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज सादर करू शकता. त्यानंतर वयाची अट जी आहे ती मिनिमम 18 वर्ष असणे आवश्यक आहे. तर मॅक्सिमम वयाची अट 30 वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे. तर या पदासाठी निवड झाल्यानंतर जे स्टायफंड या ठिकाणी असणार आहे ते ₹22,000 पर मंथ असणार आहे. रेग्युलर बेसिसवर तुम्हाला वेतन जे आहे ते ₹27,700 या ठिकाणी दिल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हे चौथे पद 6 जागेसाठी ड्रायव्हर पदासाठी या ठिकाणी भरल्या जात आहे. तर या पदासाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर या ठिकाणी प्रयत्न करू शकता. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा शिपाई पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी टोटल 58 जागेसाठी या ठिकाणी होत आहे. 58 जागा या ठिकाणी आहे मित्रांनो शिपाई पदासाठी. तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. तर या पदासाठी जी काही शिक्षण पात्रता आहे ती किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर 10वी पास या शिक्षण पात्रतेवर शिपाई पदाची ही रिक्रुटमेंट 58 जागेसाठी या ठिकाणी निघालेली आहे. तर या पदासाठी तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. त्याचसोबत तुमच्याकडे इलेक्ट्रिशियन प्लंबिंग या कोर्सचे सर्टिफिकेट उत्तीर्ण केलेले असेल तर त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे. मिनिमम वयाची अट जी आहे ती 18 वर्ष तर मॅक्सिमम वयाची अट जी आहे ती 30 वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे. तर या पदासाठी तुमची जर निवड झाली तर त्याकरता जे प्रशिक्षण म्हणून स्टायफंड असणार आहे ते ₹20,000 पर मंथ असणार आहे आणि त्यानंतर रेग्युलर बेसिसवर तुम्हाला जे वेतन आहे ते ₹24,500 पर मंथ या ठिकाणी दिलं जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता या 5व्या पदासाठी शिपाई पदाची रिक्रुटमेंट 58 जागेसाठी 10वी पास या शिक्षण पात्रतेवर या ठिकाणी घेतल्या जात असून त्या पदभरतीची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या 5व्या पदासाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. तर अशा प्रकारे बघा मित्रांनो या 5 पदांसाठी ही रिक्रुटमेंट टोटल 167 रिक्त जागेसाठी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून त्या पदभरतीची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या पदासाठी जी काही शिक्षण पात्रता आहे, वयाची अट आहे, वेतन आहे याबाबतची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर या पदासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा आहे. तर तो अर्ज कशाप्रकारे या ठिकाणी सादर करायचा आहे, काय प्रोसेस आहे, त्याची सर्व माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. तर या जाहिरातीच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत माहिती घेऊन या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर या पदासाठी पेमेंट फीस किती लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता. ज्युनियर ऑफिसर या पदासाठी ₹1,770 या ठिकाणी फी इथे दिल्या गेलेली आहे. तर असोसिएट टायपिस्ट ड्रायव्हर पिऊन या पदासाठी ₹1,180 फी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर ऑनलाईन माध्यमांचा वापर करून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा फी या ठिकाणी भरावी लागणार आहे. त्यासाठी तुम्ही डेबिट कार्ड, रुपे, विजा, मास्टर कार्ड, इंटरनेट बँकिंग, त्यानंतर कॅश कार्ड, मोबाईल वॉलेट्स इत्यादी माध्यमांचा वापर करून ही फी या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी भरू शकता. तर ऑनलाईन फी भरण्याची जी काही शेवटची तारीख आहे 6 ऑगस्ट 2025 पर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे आहे तर या पदासाठी जी काही परीक्षा या ठिकाणी होणार आहे त्याची सर्व माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. तर बघा ट्रेनी ज्युनियर ऑफिसरसाठी तुमची जी एक्झाम या ठिकाणी होणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. रिटन टेस्टच्या माध्यमातून IBPS द्वारे ही एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. तर त्याकरता सिलेबस बघू शकता. या ठिकाणी ट्रेनी ज्युनियर ऑफिसरसाठी प्रोफेशनल नॉलेज, इंग्लिश, बँकिंग अँड जनरल अवेअरनेस, क्वांटिटिव्ह अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी अशा प्रकारचा सिलेबस असणार आहे. टोटल 160 प्रश्न आहे. त्याकरता 200 गुण दिले जाणार आहे. इंग्लिश भाषेमध्ये तुम्ही या ठिकाणी ही एक्झाम देऊ शकता. त्याकरता 120 मिनिटाचा टायमिंग या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता या पदासाठी सिलेबस इथे दिलेला आहे. त्यानंतर ट्रेनी असोसिएट करता सिलेबस या ठिकाणी बघू शकता 160 प्रश्न असणार आहे. त्याकरता 200 गुण असणार आहे. इंग्लिश भाषेमध्ये तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. IBPS मार्फत ही एक्झाम इथे घेतल्या जाणार आहे. 120 मिनिटाचा टायमिंग असणार आहे. त्यानंतर टायपिस्ट करता या ठिकाणी बघा सिलेबस कशा पद्धतीचा या ठिकाणी असणार आहे. टोटल 160 प्रश्न असणार आहे. त्याकरता 200 गुण असणार आहे. मराठी किंवा इंग्लिश या दोन भाषेमध्ये तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. 120 मिनिटाचा टायमिंग असणार आहे आणि ही
IBPS मार्फत या ठिकाणी ही एक्झाम इथे घेतल्या जाणार आहे. त्यानंतर फेज 1 मध्ये या ठिकाणी रिटन टेस्ट या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ते रिटन टेस्टमध्ये जे उमेदवार पात्र ठरतील त्यांची स्किल टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि अशा पद्धतीने रिटन टेस्टच्या माध्यमातून आणि स्किल टेस्टच्या माध्यमातून तुमची निवड या टायपिस्ट पदासाठी या ठिकाणी केल्या जाणार आहे. त्यानंतर पिऊन आणि ट्रेनी ड्रायव्हर करता ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत असून त्याकरता जी काही परीक्षा या ठिकाणी होणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. IBPS मार्फत या ठिकाणी ही परीक्षा घेतल्या जाणार आहे. तर त्याकरता सिलेबस या ठिकाणी बघू शकता. रिझनिंग, जनरल इंग्लिश, जनरल अवेअरनेस, न्यूमेरिकल ॲबिलिटी अशा प्रकारचा सिलेबस असणार आहे. टोटल 120 प्रश्न असणार आहे. त्याकरता मॅक्सिमम मार्क्स आहे ते 120 असणार आहे. तर प्रत्येक सब्जेक्टनुसार या ठिकाणी तुम्ही परीक्षेचा कालावधी बघू शकता. मराठी आणि इंग्लिश या 2 भाषेमध्ये तुमची या ठिकाणी एक्झाम इथे घेतल्या जाणार आहे. त्यानंतर एक्झाम करता सेंटर कोणकोणते अवेलेबल असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, कोल्हापूर अशा प्रकारे या ठिकाणी तुमची महाराष्ट्रामध्येच या ठिकाणी या पदाची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. तर एक उत्कृष्ट संधी आहे तुमच्याकडे. या ठिकाणी महाराष्ट्रामध्येच या ठिकाणी परीक्षा या ठिकाणी होणार आहे आणि महाराष्ट्रामध्येच तुमचं या ठिकाणी नोकरीचं ठिकाण असणार आहे. तर अशा प्रकारे एक सुवर्ण संधी असून कायमस्वरूपी सरकारी नोकरी तुम्हाला या 5 पदांसाठी 167 जागेसाठी उपलब्ध झालेली असून तुम्ही जर या पदांसाठी इलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. त्यानंतर जे उमेदवार ऑनलाईन परीक्षेमध्ये पात्र ठरतील त्यांची पर्सनल इंटरव्ह्यू आणि स्किल टेस्ट या ठिकाणी घेऊन निवड त्या पदासाठी या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि ही जी पर्सनल इंटरव्ह्यू आणि स्किल टेस्ट या ठिकाणी होणार आहे ती मुंबईमध्ये या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर जे काही जनरल इन्स्ट्रक्शन आहे या पदाबाबतच्या या भरतीबाबतच्या उमेदवारांकरता त्या संपूर्ण इन्स्ट्रक्शन वाचून या पदासाठी तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो 5 पदांसाठी ही रिक्रुटमेंट 167 जागेसाठी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून त्या पदभरतीची जाहिरात या विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.